लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला जून जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. त्यानंतर तुमच्या नावावरती कसल्याही प्रकारचे चारचाकी वाहन नाहीये, तरी पण तुम्हाला हप्ता मिळाला नाहीये. त्यानंतर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला कसलीही प्रकारची सरकारी नोकरी नाहीये, तरी पण तुम्हाला हप्ता मिळाला नाहीये. म्हणजे सर्व गोष्टींमध्ये तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला नाही किंवा तुमच्या बँकेमध्ये आलेला नाहीये. तो हप्ता का मिळाला नसेल त्याचं सर्व प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हप्ता का मिळाला नाही. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, कारण की अशाच लाडक्या बहिणींच्या नवनवीन अपडेट घेऊन आपल्या चॅनलवर तुम्हाला मी संपूर्ण माहिती देत असतोय. तर मी संपूर्ण माहिती देणार आहे की तुम्ही संपूर्ण पात्र असून सुद्धा तुम्हाला हप्ता का मिळाला नाही, आणि मिळाला नाही तर किती दिवस तुम्हाला मिळणार नाही आणि कधी मिळणार आहे, तर संपूर्ण प्रश्नाची उत्तरे हे आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही कोणत्या नियमामध्ये बसलात तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. तरी पण तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही जर ह्या नियमामध्ये बसलात तुम्हाला कधी हप्ता मिळणार आहे, केव्हा भेटणार आहे, संपूर्ण माहिती देणार आहे. कारण का तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला हप्ता मिळणारच आहे, परंतु कधी मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या सरकारने जे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना 1/8/2025 रोजीच्या मान्य सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार जे तुम्हाला परिपत्रक जे जाहीर केलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये काय नियम दिलेले आहेत हे आपण थोडक्यात बघूयात. आणि हे थोडक्यात बघितल्यानंतर तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे आणि हप्ता का भेटला नाहीये ही संपूर्ण माहिती देतो. पण व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सहाय्यासाठी आहे. मात्र योजना केवळ पात्र महिलांनाच दिली जाईल. त्यासाठी अर्ज छाननीचे नवे नियम जाहीर झाले आहेत हे आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर या ठिकाणी पहा, पहिला नियम जो आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पहिल्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे, पात्रता आणि निकष. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पात्रता आणि निकष सांगितलेला आहे, आणि त्यानंतर जे आहे ते वयाची अट काय असणार आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1/7/2024 रोजी किमान वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती तारखेला, 1 तारखेला 7व्या महिन्यात 2024 मध्ये तुम्हाला 21 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे असं या ठिकाणी या परिपत्रकामध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर पहा, दिनांक 30/9/2024 रोजी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं वय जे आहे ते 21 वर्षापेक्षा कमी असल्यास ते अपात्र असणार आहेत. 30/9/2024 रोजी 21 वर्षापेक्षा कमी वय भरल्यास ते अपात्र असणार आहेत असं या ठिकाणी त्या आपल्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 1/8/2025 रोजी जे आता म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आपला आता ऑगस्ट मध्ये संपलेला आहे, त्या ऑगस्ट महिन्यामध्ये 1 तारखेला 1/8/2025 रोजी वय 65 वर्षापेक्षा जास्त असल्यास ते अपात्र असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमचं 1 ऑगस्टला 2025 मध्ये तुमचं 65 वर्ष तुमचं पूर्ण झाले असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरवले जाणार आहे असं या ठिकाणी परिपत्रकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पाहू शकतात की आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांमधील जन्मतारीख जुळली पाहिजे. आता तुम्ही जर या ठिकाणी नोंदणी करताना आपल्या नारी शक्ती ॲपमधून असेल किंवा वेबसाईटवरून तुम्ही गेल्या वर्षी नोंदणी करताना कोणते कागदपत्र दिलं तर टीसी दिलं असेल, रेशन कार्ड दिलं असेल आणि आधार कार्ड दिलं असेल किंवा आणखीन कोणती कागदपत्र दिली असतील तर तुम्हाला जे आहे ते तुमच्या आधार कार्डवरील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार कार्डवरील आणि इतर कागदपत्रामध्ये जर तारीख तुमची जुळली नाही तुम्ही अपात्र असणार आहेत. तर तुमच्या इतर कागदपत्रामधील म्हणजे तुमचे टीसी असेल किंवा रेशन कार्डमध्ये असेल तारीख, जन्मतारीख असेल ते तुम्हाला आधार कार्डची आणि रेशन कार्डची किंवा टीसीची तुमची तारीख जुळली पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत. या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता जे टीसी असेल, रेशन कार्ड असेल, जे हे तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड दिलं असेल किंवा आधार कार्ड आणि तुम्ही टीसी दिला असेल तर त्या कार्ड डॉक्युमेंट्स वरील त्या कागदपत्रावरील तुमची जे आहे ते जन्मतारीख जुळली पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचं टॉपिक बघूयात. या ठिकाणी पहा, कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा. एका कुटुंबात एक रेशन कार्ड, जास्तीत जास्त 2 महिला लाभ घेऊ शकतात. परंतु ह्यामध्ये एक कन्फ्युजन आहे की कोणकोणत्या महिला लाभ घेऊ शकतात. या ठिकाणी दिलेलं आहे, परिपत्रकामध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकतात एक विवाहित, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. एका रेशन कार्ड मध्ये 2 महिला लाभ घेऊ शकतात, परंतु त्यामध्ये काय आहे, एक विवाहित आणि एक अविवाहित दिलेले आहे. दोन्ही विवाहित असेल तर एक त्यातील अपात्र असणार आहे आणि एकच विवाहित ज्या या ठिकाणी पात्र असणार आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. जर एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर ह्या दोघी पात्र असणार आहेत. दोघी विवाहित असतील तर दोघी विवाहित पात्र नसणार आहेत, एकच विवाहित पात्र असणार आहे. आणि दोघी पण अविवाहित असतील
दोघी पण अपात्र असणार, एकच अपात्र असणार आहे आणि एक पात्र असणार आहे. म्हणजे या ठिकाणी असं आहे की एक विवाहित असायला पाहिजे आणि एक अविवाहित असायला पाहिजे, तर या ठिकाणी ह्या महिला पात्र असणार आहेत, लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत. हे तुमच्या लक्षात येणं महत्वाचं आहे. त्यानंतर पहा, 2 विवाहित किंवा 2 अविवाहित महिला असतील तर या ठिकाणी अपात्र ठेवले जातील. या ठिकाणी पाहू शकतात 2 विवाहित किंवा 2 अविवाहित महिला असतील तर त्यातील एकीला अपात्र ठेवले जाणार आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. जर 2 महिला विवाहित असतील, या ठिकाणी पाहू शकता 2 विवाहित किंवा 2 अविवाहित असतील तर या ठिकाणी त्यापैकी एकीला अपात्र ठेवले जाणार आहे. तर हे गोष्ट लक्षात तुमच्या घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर पहा, सासू सून किंवा बहिणी एकत्र, सासू सून किंवा बहिणी एकत्र लाभ घेत असतील तर त्यातील एक फक्त अपात्र असणार आहे. सासू सून किंवा 2 बहिणी एकत्र लाभ घेत असतील तर त्यातील फक्त एक अपात्र असणार आहे, या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पहा, योजना सुरू झाल्यानंतर राशन कार्ड बदल केला असल्यास जुन्या रेशन कार्डची नोंद ग्राह्य धरणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्ही लाडक्या बहिणीची गेल्या वर्षी नोंद केलेली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्डमध्ये तुम्ही जर काय बदल केला असेल तर ते बदल ग्राह्य धरला जाणार नाहीये. जर तुमचं जे जुनं रेशन कार्ड तुम्ही ज्यावेळेस नोंदणी करताना दिलं होतं तेच ग्राह्य धरलं जाणार आहे, या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढची या ठिकाणी अपडेट पहा. आता या ठिकाणी अपडेट काय आहे की परप्रांतीय स्थलांतरित लाभार्थी याच अटी लागू राहतील. नवीन ठिकाणी स्थलांतर झाल्यास स्थानिक अधिकाऱ्यांची पडताळणी बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही स्थलांतरित झालात म्हणजे बाहेर जिल्ह्यामध्ये किंवा दुसरीकडे कुठे स्थलांतरित झालात तर त्या ठिकाणी अशाच लागू असणार आहे आणि स्थानिक अधिकाऱ्यांची पडताळणी बंधनकारक असणार आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, वय तपासणी, तर या महत्वाचं असणार आहे. वय तपासणी तुम्ही पाहू शकता. वय तपासणी जे आहे ते जे ॲप असणार आहे किंवा वेबसाईट असणार आहे, ते ॲप वेबसाईट तुम्हाला पोर्टलवरील नोंदणीची तुलना, कोणती कुटुंबाची तपासणी, रेशन कार्डवरून महिलांची संख्या असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर स्थलांतरित पडताळणी, स्थानिक अधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष तपासणी, अपात्र ठरण्याची मुख्य कारणे वयाची अट पूर्ण न होणे. या ठिकाणी पहा, एका कुटुंबातील जास्त महिला लाभ घेत असणे, आधार कार्ड व इतर कागदपत्रातील जन्मतारीख जुळणे. आणि त्यानंतर पहा, जे बाकीचे नियम आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. रेशन कार्डात फेरबदल करून पात्रता निर्माण करणे किंवा स्थलांतरानंतर स्थानिक अधिकाऱ्याकडे माहिती नसणे, अशा वेळेस काय असणार तुम्ही पाहू शकता. तर ती महत्वाची टिप, सर्व कागदपत्रातील जन्मतारीख जुळवून ठेवा. अर्ज करताना खऱ्या व योग्य कागदपत्राची नोंद करा. आणि त्यानंतर कुटुंबात इतर कोणीही आधीपासून लाभ घेत आहे का हे तपासता आणि स्थलांतर झाल्यास अधिकाऱ्यांना वेळेवर माहिती द्या. या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला लाभ का मिळाला नाही, तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला लाभ का मिळाला नाही, त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी पहा, मी सांगतो की का लाभ तुम्हाला मिळाला नसेल पात्र असून सुद्धा. तर या ठिकाणी जे आहे ते आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. तर या ठिकाणी ती पोस्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला लाभ का मिळाला नसतो हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. तर यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही लाभार्थी निर्देश आले आहेत. त्यानंतर काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी तुम्हाला पुरुषांनी देखील अर्ज केल्याची बाब या ठिकाणी निर्देशास आले आहेत. ह्या कारणामुळे जे आहे ह्या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, तुमचं जून 2025 पासून जे आहे तुम्ही पात्र जरी असाल तर तुमचा जे आहे ते लाभ जे आहे ते काही कारणामुळे या ठिकाणी लाभ जो आहे तात्पुरता स्थगित केलेला आहे. तर या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. या ठिकाणी पहा, तुम्ही जे आहे तुम्हाला जर लाभ भेटला नसेल तर तुम्ही या 26.34 लाख अर्जदाराच्या लाभापैकी तुम्ही असणार आहात, कारण की तुम्हाला जून पासून लाभ मिळाला नाही. लाभ का मिळाला नाही, तुम्ही पात्र असून सुद्धा तर तुमची पडताळणी सुरू आहे की तुम्ही खरोखर पात्र लाभार्थी आहेत का, ह्या पॉइंट मध्ये दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये काय झालंय की काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतात. त्यानंतर काही कुटुंबामध्ये तर 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे निर्देशास आले आहे.
आणि त्या ठिकाणी त्यानंतर काही ठिकाणी तर पुरुषांनी अर्ज केल्याची बाब ही निदर्शनास आलेली आहे. त्यामुळं 26.34 लाख लाभार्थ्यांचा तात्पुरता लाभ स्वरूपात स्थगित केलेला आहे. त्यामुळे असं झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर तुम्ही जी या ठिकाणी पाहू शकता तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील, म्हणजे जे लाभार्थी या ठिकाणी पाहू शकता तुमचा लाभ सध्या स्थगित आहेत, पण तुम्ही त्यापैकी जर लाभार्थी पात्र ठरत असताल तर त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा लाभ तुमचा सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण नाहीये. किंवा तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी ताई असतील, ते जर तुमची या ठिकाणी पडताळणी करत असेल तर काही अडचण नाहीये. पडताळणी केली तर तुम्ही पात्र ठरले तर तुम्हाला तुमचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे. तुम्ही पात्र असाल तर काही अडचण येणार नाही. तर नक्कीच ही तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की तुमचा लाभ का बंद केलेला आहे आणि तुम्हाला कोणत्या नियमामध्ये बसणं आवश्यक आहे आणि तुमचा लाभ केव्हा सुरू होईल, तुम्ही तुमचा लाभ का बंद केलेला आहे, तुम्ही पात्र असून सुद्धा हे तुमच्या संपूर्ण लक्षात ह्या प्रश्नाची उत्तरे आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटली असतील. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण अपडेट हे घेऊन येत असतो आहे. तर नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि तुम्हाला पण खरोखर या ठिकाणी जून जुलैचा हप्ता भेटला नाही का आणि तुम्ही पात्र आहात का, नक्कीच तुम्ही मला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.